पुणे येथे निर्भय बनव यात्रा कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला। त्यांच्या वाहनावर दगडफेक, अंडीफेक, शाईफेक करून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेचा निषेध व्यक्त करून सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन करून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या तसेच मारहाणीचं प्रमाण वाढलेलं असून महाराष्ट्र राज्यात पत्रकार आता सुरक्षित राहिलेला नाहीये। पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असतील तर ही पत्रकारिता आम्ही करायची कशी असा प्रश्नही या दरम्यान उपस्थित करण्यात आलाय। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, शहराध्यक्ष राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबला, दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर, बाशाभाई शेख, श्रीनिवास बनसोडे, सुरेंद्र जाधव, विकास काळे, महेश गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते। नमस्कार, यशवंत पवार, संस्थापक अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची निर्भय बनव संवाद यात्रा सुरू असून पुणे या ठिकाणी या कार्यक्रमात जात असताना काही हल्लेखोरांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर दगडफेक केली, अंडीफेक केली, शाईफेक केली। याचा सर्वप्रथम पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। अशा पद्धतीनं जर गुंडाकरवी पत्रकारावर हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना पडलेला असून सध्या लोकशाहीमध्ये पत्रकारिता करणं अत्यंत जिकिरीचं व कठीण झालेलं आहे। अशातच पत्रकारावर होणारे हल्ले, धमकी, मारहाण सदरची घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही। या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई राज्य सरकारने करावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो।